आज आपण करवंदाच्या झाडाची माहिती पाहणार आहोत। माझ्यासोबत माझ्या शाळेची काही मुलं आहेत। ही तुम्हाला दिसते ही करवंदाची जाळी आहे। करवंदाचं झाड म्हणता येत नाही, करवंदाची जाळी म्हणतात। आणि आता एप्रिल महिन्यामध्ये करवंदाच्या जाळीवर ही अशा प्रकारे करवंद आलेली आहेत। अजून ती पिकायची आहेत। हिरवीगार करवंद सगळ्या जाळ्यांवर आपल्याला पाहायला भेटतात। या करवंदाच्या पान जर आपण तोडलं तर त्या पानाच्या देठामधून हा अशा प्रकारे चीक निघतो बाहेर। त्यानंतर हिरवं करवंद आपण तोडलं तरी त्या करवंदामधून सुद्धा ह्या अशा प्रकारे पांढरा चीक बाहेर पडतो। त्यानंतर करवंद जे आहे त्याचे कोवळे फुटलेले कोंब दाखवकडे ह्या अशा प्रकारे कोवळा कोंब जो असतो हा सुद्धा रानामध्ये फिरता फिरता आपण खाऊ शकतो। थोडासा चवीला तुरट लागतो। हर्षदा खाऊन दाखव। त्याच्यावर जे काटे असतात ते सुद्धा कोवळेच असतात, ते टोचण्याचा काही विषय येत नाही। त्याच्यावरची कोवळी पानं विजय दाखव इकडे, कोवळी पानं आणि हे अशा पद्धतीचे कोवळे देठ मुलं आवडीने खातात। तर सह्याद्रीच्या कुशीमध्ये अशा प्रकारे आपल्याला करवंदाच्या जाळ्या पावलोपावली पाहायला भेटतात। एप्रिल महिन्यामध्ये ही करवंद हिरवी आहेत। एखाद महिन्याने ती पिकायला सुरुवात होईल। लागेल ना अजून 1 महिना रे पिकायला। या करवंदापासून जसं कैरीचं लोणचं करतात किंवा चटणी करतात तशी करवंदाची सुद्धा चटणी लोणचं केलं जातं। हिरव्या करवंदाचं पिकल्यानंतर फळ म्हणून ते खाल्लंही जातं। आणि हा जो रानमेवा आहे हा आपल्याला डोंगरदऱ्यामध्येच खायला भेटतो आणि फक्त उन्हाळ्याच्या सीझनलाच आपण हे फळ खाऊ शकतो। इतर फळं आपल्याला 12ही महिने खायला भेटतात, परंतु करवंद हे उन्हाळ्याच्या सीझनलाच आपल्याला फक्त खायला भेटतं। तर अशा प्रकारे आमच्या मुलांसोबत आज मी करवंदाची माहिती करून द्यायला तुम्हाला आले होते। तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात करवंदाच्या फळाचा लाभ घ्या आणि चला आता शाळेत।